मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल। तर आज आहे संडे आणि आता जवळजवळ 4 वाजलेले आहेत आणि मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी माझ्या आठवड्याभराच्या कामांसाठी काय थोडीफार तयारी करते किंवा संडेला किंवा सॅटर्डेला दोघांपैकी एक दिवस जो असतो माझा ठरलेला असतो की थोडा वेळ मी माझ्या आठवड्याभराच्या तयारीला देत असते। कारण पूर्ण आठवड्याभर मुलांचं स्कूल सगळ्या गोष्टी असतातच, त्यामुळे आणि त्याचबरोबर माझं यूट्यूबचं सुद्धा असतं, त्यामुळे मला थोडंसं टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी ना या गोष्टी ज्या आहेत त्या आधी प्रिपेअर करून आठवड्याभरामध्ये स्नॅक्स टाईम जो असतो आपल्या मुलांचा, तर त्यासाठी मी काय काय गोष्टी मुलांना देते किंवा त्यासाठी माझी काही थोडीफार तयारी असते किंवा कोणत्या रेसिपीज असतात त्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर चला व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया आणि व्हिडिओ पूर्ण पहा। आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका। चला मग स्टार्ट। सर्वात प्रथम ना मी चण्याची डाळ जी आहे ती भाजून घेणार आहे, जेणेकरून मला ना बेसन बनवायला द्यायचं आहे। तर 2 किलो डाळ मी भाजून घेणार आहे। तर हे 1 किलोचं पॅकेट आहे, जे महाराष्ट्र शासनाकडून रेशन कार्डवरती प्रत्येकालाच या महिन्यात मिळालं असेल आणि पुढील 5 वर्ष असं काही मिळणार आहे मोफत राशन, असं अनाऊन्ससुद्धा केलेलं आहे। तर 100 रुपयाचं पॅकेट होतं, त्यामध्ये ना ह्या 3-4 गोष्टी होतात, जसं की चण्याची डाळ, बारीक रवा, साखर आणि एक तेलाची पिशवी, असं सगळ्या गोष्टी त्या 100 रुपयाच्या, म्हणजे 100 रुपये देऊन आपल्याला हे पॅकेट जे होतं मोठं तर ते खरेदी करायचं होतं। ते बघू शकता 1 केजीची डाळ आहे। तर आणि डीमार्टमधून आणलेली 1 केजी, असं 2 केजी मिळून डाळ मी भाजून छान असं बेसन करायला देणार आहे। आधीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की मी घरच्या घरी अशा प्रकारेच बेसन रेडी करत असते, जे खूप काळ टिकतंसुद्धा आणि अजिबात कुठलीही पाखरं किंवा आळ्या वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये पडत नाहीत आणि ह्याची टेस्ट म्हणाला तर खूप छान अशी लागते। तरी त्याचं भाजून घ्यायचं, खूप जास्त म्हणजे लालसर किंवा काळसर असं करायचं नाही आहे। एक छान खमंग स्मेल यायला लागला की मग ते बंद करायचं गॅस आणि डाळ जी आहे ती अशा प्रकारे एखाद्या परातीमध्ये किंवा पसरट भांड्यात पसरवून ती गार करून घ्यायची। कधीही भाजल्या भाजल्या गरम डाळ दळायला द्यायची नाही। अशा प्रकारे तुम्ही बेसन करून पहा, खूप छान लागते। आणि हे काम माझं ना गणपतीत राहिलं होतं, सो ते आता मी करून घेतलं। त्यानंतर इथे ना माझी मूग डाळ आणि तूर डाळाची जी बरणी होती तर तीसुद्धा रिकामी झाली होती थोडीशी, तर तीसुद्धा फिल करून घेते। आता जर मी उद्याच्या दिवशी ह्या गोष्टी जर करायला घेतल्या असताना, म्हणजे सोमवार किंवा आठवड्याभरामध्ये, तर माझा बराचसा वेळसुद्धा जात होता। तर त्यामुळे मी आठवड्याच्या सुरुवातीला ना अशा गोष्टी करायला घेते। त्यानंतर हे पॅकेटसुद्धा त्याच पिशवीमध्ये मिळालं होतं बारीक रव्याचं, सो ते सुद्धा भाजून घेते, कारण आठवड्याभरामध्ये ना एकदा तरी आमच्याकडे गोडाचा शिरा बनला जातो। तर त्यामुळे माझ्याकडेचा जो रवा होता ना तो संपला होता, तर म्हटलं चला हेच पॅकेट आपण भाजून घेऊया, जेणेकरून मला ना जेव्हासुद्धा गोडाचा शिरा बनवायचा असेल तर पटकन बरणी उघडून त्यातला रवा काढून थोडासा शिरा बनवता येईल। आणि मी अशा प्रकारेच ह्या गोष्टींना भाजून ठेवते, ज्यामुळे अळ्यासुद्धा लागत नाहीत। आणि ह्या गोष्टी आधीच आपण प्रिपेअर करून ठेवल्या ना तर आपला रोजच्या नाश्त्याचा जो वेळ आहे तो सुद्धा कमी होऊ शकतो। तर इथे बघा बरणी पूर्ण रिकामी झाली होती साखरेची, तर तीसुद्धा फिल करून घेते। आता जर मी उद्या चहा बनवायच्या वेळेला ही बरणी ओपन केली असती तर 5 ते 7 मिनटं माझी ही साखर भरण्यात वेळ गेला असता। आणि तुम्हाला तर माहिती आहे, आयत्या वेळेला जर अशा गोष्टी आपल्यासोबत झाल्या, बरणी रिकामी असेल किंवा जागच्या जागी गोष्ट मिळत नसली तर खूप चिडचिडसुद्धा होते आणि वेळसुद्धा जातो। तर या सगळ्या गोष्टी मी फील करून घेतला। त्यानंतर एक तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते, अगदी रेसिपी नाही म्हणू शकत, पण झटपट असं स्नॅक्स टाईममध्ये मुलांना तुम्ही देऊ शकता, हेल्दीसुद्धा आहे आणि सगळ्यांना आवडतं, लहान तर प्रचंड आवडतं। तर मखाने होते, थोडेसे भाजून घेतले, ड्राय रोस्ट करून घेतलं काही न टाकता। त्यानंतर ना या मखाण्याला ना आपण कॅरेमल बनवणार आहोत, म्हणजे कॅरेमल मखाना बनवणार आहोत, जो मुलांना प्रचंड आवडतो। आणि थिएटरमध्ये आपण जेव्हा पिक्चर बघायला जातो, कॅरेमल पॉपकॉर्न किती महाग मिळतात सगळ्यांनाच माहिती आहे। तर घरच्या घरी ना मी कॅरेमल मखाना जो आहे तो मला बनवून दाखवते। तर इथे साखर घेतलेली एका पातेल्यामध्ये आणि गॅस कमी जास्त करत करत ही साखर जी आहे तर ती पूर्ण वितळून घ्यायची आणि इतपत वितळवायची की त्याला कॅरेमल त्याचं तयार होईल साखरेचं। तुम्ही बघू शकता इकडे एक ब्राउनिश कलर असा त्याचा रेडी होतो साखरेचा।
तर अशा वेळेला ना जेव्हा थोडंसं घट्ट व्हायला लागतं हे लिक्विड, त्या वेळेला पटकन असे मखाणे जे आहेत तर ते टाकून घ्यायचे आणि एकत्रित मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला दुसरं काहीही टाकायचं नाही आहे, फक्त साखर फक्त वितळवून घ्यायची एका पॉईंटपर्यंत जिथे तुम्हाला कॅरेमेल रेडी होतं. आणि ते बघू शकता तुम्ही किती छान असा कलरसुद्धा दिसतो आहे. आणि घरच्या घरी ना तुम्ही मखाना जो आहे तो कॅरेमेल केलेला आहे आणि रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप टेस्टीसुद्धा लागतं, खाऊन प्रचंड आवडतं मुलांनासुद्धा. लवल्याला तर प्लेन मखानासुद्धा आवडतो आणि अशा प्रकारे बनवलं ना तरीसुद्धा आवडतं. खूप दिवसानंतर मी हा बनवलेला आहे. म्हटलं चला आता रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. आणि झटपट असं तुम्ही एखाद्या बरणीत किंवा डब्यामध्ये भरून ठेवू शकता. आणि जेव्हा मुलांना भूक लागते ना मधल्या वेळेमधली किंवा स्नॅक्स संध्याकाळच्या वेळेला आणि काहीतरी हेल्दी असं वाटतं ना द्यावं असं, त्यावेळेला हे सगळं द्यायचं आपण खायला. मुलं टी व्ही बघता बघता किंवा खेळता खेळता हे सहज खाऊन जातात आणि टेस्टी हेल्दी पोटात जातं. त्यानंतर इथे थोडंसं ना कॅरेमल जे होतं ना साखरेचा पाक, तर तो उरला होता. तर मी ते थोडेसे ना कुरमुरे टाकून घेतले आणि त्याला लाडूचा शेप देत देत ते थोडंसं बनवून घेतलं, कारण साखर वेस्ट नको जायला. तर इथे बघा हे मखाने जे आहेत ना ते एकमेकाला चिकटतात, तर थोडेसे गरम असतात ना हलकेसे, त्याच वेळेला हे वेगळे करून घ्यायचे. आणि बघा रेडी झालेला आहे. एका काचेच्या बरणीत किंवा हवाबंद डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि सहजरित्या तुम्ही मुलांना कधीही हे एका 5 ते 10 मिनटामध्ये तयार करून मुलांना खायलासुद्धा देऊ शकता. आणि अशा प्रकारे रेडी ठेवलं तर अधिकच वेळ तुमचा नक्कीच वाचू शकतो. त्यानंतर इथे ना आता आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे सॅटर्डेलाच मी 1 किलो ह्याचं ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ आणि 1 किलो नाचणीचं पीठ जे आहे ते दळून आणलं होतं. तर म्हटलं चला आपण ते पण हे करून घेऊया, व्यवस्थित असं चाळून घेऊया. कारण काय होतं ना घाई गडबडीमध्ये जर हे पीठ चाळायला गेलं तर पसारा तर होतो, वेळही जातो आणि ना कंटाळासुद्धा येतो. त्याचऐवजी जर हे पीठ चाळलेलं असेल तर पटकन डबा ओपन केला, जितकं आपल्याला भाकरीचं पीठ गरजेचं तेवढं काढून घेतलं आणि पटकन भाकऱ्यासुद्धा म्हणल्या जातात. तर मी काय करायची, पहिले 2-2 किलो आणायची. पण सध्या इथे ना स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माहिती आहे. नवीन घरात शिफ्ट झालो आहे, त्यामुळे खूप साऱ्या बरण्या डब्बे वगैरे ठेवलेले नाहीत. खूप गोष्टी मी कमी केलेल्या आहेत. सो त्यामुळे 1-1 किलोच आणलेला आहे. आणि गव्हाचं पीठ तर असतंच आपल्याकडे. सकाळी नॉर्मली आमच्याकडे चपात्या आणि संध्याकाळी भाकरी असा बेत असतो. तर नाचणी खूप हेल्दी आहे शरीराला आणि बाजरी ज्वारीसुद्धा हेल्दी आहे. तर यावेळेला बाजरी आणि नाचणी आणलेलं आहे. ज्वारीचं पीठ रिसेंटलीच गणपतीमध्ये संपलं होतं आणि तांदळाचं पीठसुद्धा थोडंफार आहे माझ्याकडे. त्यामुळे म्हटलं चला आपण ह्या 2 गोष्टी आहेत त्या व्यवस्थित अशा चाळून घेऊया, जेणेकरून ना दुसऱ्या दिवशीचा माझा वेळ वाचेल. तर तुम्ही ना अशा प्रकारे गोष्टी आहेत ना आधीच करून ठेवल्यात ना तर तुमचा दिवसभरातला खूप सारा वेळ वाचतो. स्वयंपाक करताना ना आपल्याला सगळ्या गोष्टी सहज हाताला लागल्या तर स्वयंपाक करायला कधीही कंटाळा येत नाही आणि वेळसुद्धा वाचतो. त्यानंतर ना इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की आपल्याला हा मसाल्याचा डब्बा ना दिवसभरात बऱ्याचशा वेळेला लागत असतो आणि खूप साऱ्या गोष्टींना आपण मसाल्याच्या डब्यात ठेवत असतो. त्यामुळे ना आपली कामं सोपी होतात. एक डब्बा ओपन केला की बऱ्याचशा गोष्टी मिळतात. तर यातलंसुद्धा थोडंसं काही साहित्य संपलं होतं आणि डब्बासुद्धा थोडासा खराब झाला होता, तर तो क्लीन करून घेतला टिश्यू पेपरने. त्यानंतर इथे तिखट मसाला जो होता तर तो संपला होता, तर तोसुद्धा बरणी काढून फिल करून घेतला. त्यानंतर मीठसुद्धा संपलं होतं, तर ते सुद्धा घेतलं. एक पाहायला गेलं आपण तर खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण ह्याच छोट्या-छोट्या गोष्टी जेव्हा आपण घाई गडबडीत करायला जातो ना, तर वेळ तर जातो, चिडचिड होते आणि कधी-कधी ना चुकून सांडल्याही जातात गोष्टी आणि मग अजूनच आपल्याला वेगळं काम लागतं. सो त्यामुळे थोडासा वेळ काढून या सगळ्या गोष्टी आधी आपण करून ठेवल्या, तर आपली बरीचशी कामं ना सोपी होतात. तर इथे बघा जी बॉटल होती ना ऑइलची, तर तीसुद्धा रिफिल करून घेतली, कारण बरेच दिवस झाले होते ती संपली होती. आणि मी काय करत होती ना की दुसऱ्या बॉटलमध्ये जे ऑइल उरलं होतं गणपतीतलं तर तेच यूज करत होते. तर आज त्याला वॉश करून घेतलं आणि दोन्ही जे एक भांडं आहे छोटंसं तेलाचं, जे चपाती वगैरेसाठी मी वापरते किंवा छोट्या-छोट्या गोष्टींसाठी, तर ते फिल केलं. आणि ही काचेची बॉटल जी आहे तीसुद्धा फिल करून घेतलं. आणि हे ऑइल डिस्पेन्सर ना मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं. एक साथ 2 आले होते. तर आधीची एक बॉटल होती, त्याचं ढाकण खराब झालं होतं, सो त्यामुळे मग त्याचा ना मनी प्लांट लावण्यासाठी यूज केला. त्यानंतर उद्या मला ना दही लागणार होतं, सो ते सुद्धा मी दूध थोडंसं भांड्यामध्ये काढून घेतलं आणि दहीसुद्धा लावून घेतलं. सगळ्यांनाच अतिशय उपयुक्त अशा टिप्स आहेत. जरी त्या छोट्या-छोट्या वाटत असल्या तरी त्या खूप अशा यूजफुल आहेत. आय होप तुम्हाला त्या आवडल्या असतील आणि जर आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच छान-छान व्हिडिओसाठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसहित. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि छान-छान खात राहा.